मी तुमच्यासाठी गोपालास किचनमधनं एक नवीन रेसिपी आणलेली, जी पनीर घोटाला. त्याच्यासाठी घेतलेलं 1/2 किलो पनीर, जे खिसून घेतलेले. ही शिमला मिरच आहे, जी बारीक कटिंग करून घ्यायची आहे. हे 2 चीज आहेत, ट्यूब असतात, ते खिसून घेतले. 5 छोटे छोटे टोमॅटो लाल, ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले, हे प्युरी करून. आणि हे 2 चमचे तेल आहे, हे मीठ आहे, हे धनपूड, ते लाल तिखट, हे जिरं, हे बटर, हे जिऱ्याची पावडर आहे, आणि काश्मीरी मिरची पावडर. ते सगळ्यात आधी आपण करणार आहोत, तेल टाकणार आहोत थोडं. आपण 2 चमचे तेल घेतलेले, जास्त तेल नाही घ्यायचे आणि तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचे, ज्याने आपले मसाले जळतील असं. हॅलो, सगळ्यात आधी आपण जिरं टाकणार आहोत. जिरं चांगलं असं फुललं का मग त्याच्यानंतर आपण धनेपूड टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपली जिऱ्याची पावडर, त्याच्यानंतर आपलं लाल तिखट, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर. हे आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तुम्ही बघू शकता, मी गॅस बंद केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता, मी याच्यात शिमला मिर्च टाकलेली आहे. आपल्याला शिमला मिर्च पण याच्याबरोबरच टाकायची आहे, ज्याने फ्राय होईल चांगली. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. थोडंसं पाणी. तुम्ही बघू शकता, ह्याला चांगला असा रंग आलेला आहे. काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चांगला कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे चीज जे खिसून टाकलेले आहे ते टाकायचे. आता तुम्ही बघू शकता, मी ह्याच्यामध्ये हे पनीर टाकलेलं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी थोडंसं पाणी टाकलंय, अर्ध फुलपत्र. आता ह्याच्यामध्ये जे आपण चीज खिसून ठेवलेलं आहे ते टाकायचंय. दे. बारीक चमचे 2 चमचे आपण बटर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता, अशी साईडनी चांगली तरी आलेली आहे ह्याला. काश्मीरी मिरची पावडरमुळे हे छान अजून कलर आलेला आहे याला. सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंच टाकायचंय, का तर त्याच्यामध्ये ऑलरेडी चीज आहे. तुम्ही तुम्हाला पाणी थोडंसं
अर्धा ग्लास आपण टाकायचे, ज्याने आपलं हे शिजेल. असं थोडंसं पनीर शिजायला जास्त वेळ नाही लागेल, पण तरी थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. आणि वरून आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर करण्यासाठी. थोडंसं गार्निशिंग केली की छान वाटतं. हे स्लो गॅसवरच करायची आहे. आता ही थोडीशी थिक होईपर्यंत आपण याला झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर बघणार आहोत. तुम्हाला 5 मिनिटानंतर पुन्हा हे बघायला भेटणार आहे. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तरी आलेली आहे याला. तुम्ही हे चपाती बरोबर, परोठ्या बरोबर, रोटी बरोबर खाऊ शकता. शेअर आणि कमेंट. मेरे लड्डू मेरे गोपाला.